8वं पर्व आणि 8व्या पर्वातील ही आजची पहिली सकाळ आणि दुसरी मॅचला सुरुवात 6 षटकांची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। एका साइडला शहापूरचा टायगर म्हणून ओळखला जाणारा कल्पेश जाधव याचा संघ, तर एका साइडला शहापूर तालुक्याचा बेताज बादशाह ते तराज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा जयदीप भोंडुले। नक्कीच दोघांमध्ये लढत चांगली पाहायला भेटेल, बॅटल चांगलाच लढणार या ठिकाणी या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मैदान पाहतो आपण। आणि या मैदानावर पाहायला गेलं तर मित्रांनो खूपच छान मैदान पाहतोय, अवतीभोवती हिरवळ झाडी आणि त्याच्या कुशीत बसलेलं हे मैदान जे मात्र आपल्याला पाहायला भेटेल चौफेर मैदान। गोलंदाजीसाठी सज्ज झाले सुद्धा कर्णधार कल्पेश जाधव, तर फलंदाजीसाठी सुद्धा आपण पाहतो स्ट्राइक एंडला जयदीप भोंडुले। चला मॅचला सुरुवात करायची सर, टायमिंग स्टार्ट केला जाईल ज्यावेळेस पहिला चेंडू पडला जाईल। 6 षटक कंप्लीट जो टायमिंग दिला त्या टायमिंग मध्येच कंप्लीट करायचे आहेत। टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण शहापूर तालुक्यात नव्हे तर सातसमुद्र पार दाखवली जाईल। मॅचला सुरुवात होते मुन्ना पठाण सरांचा ग्रीन सिग्नल आला आणि नक्कीच पहिला चेंडू कल्पेश जाधव यांचा सामना करणार जडी। पाहूया पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या चेंडूतील पहिल्या सर्कलच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू। हा चेंडू नक्कीच पाहायला गेला तर पंच मुन्ना पठाण सरांचा डिसिजन आला, व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय। पहिला चेंडू कल्पेश जाधव याचा व्हाईट, नक्कीच अकाउंट ओपन होईल गोकुलगाव संघाचं। पुढचा चेंडू पाहूया, पुढे स्टेप आउट केला, फटका सुरेख आहे, 2 क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू परत चेंडू पाहूया रेस जिंकणार की काय। आणि हा चेंडू पाहायला मिळेल 4 तो बेडा होगा पार, ये लगा जयदीप का 4 चौकार। नक्कीच पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर दुसरा चेंडू पुढे स्टेप आउट केला आणि सर्कल फक्त फोडला आणि त्यावर चौकार जो मात्र पाहायला मिळाला। आता स्वतःचा अकाउंट ओपन होतोय, संघाची धावसंख्या 5 अंकावर पोहोचली, चेंडू पुढचा पाहायला मिळेल। खूपच सुरेख फटका पाहायला भेटतोय, थोडासा शफल झाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला आणि हा चेंडू भेदून देतोय पुन्हा एकदा दन 4 चौकार। यासाठी ओळखला जाणारा खेळाडू सातसमुद्र पार आपण तर त्याची वाहिनी फक्त पाहतोय गोलंदाजासाठी, पण मित्रांनो हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आहे। ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये ही बॅट दिल्यानंतर तो चौफेर फटकेबाजी करतो, षटकार कमी पाहायला भेटतात पण चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी माहिर असलेला खेळाडू आपण जयदीप याला पाहतोय। काय फटके सजवले, पहिला चेंडू फक्त वाईट आला, त्यानंतर पुढे स्टेप आउट एक चौकार मारला स्वतःच्या संघाच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडे, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आता तिसरा चौकार येतो की काय पाहूया। नक्की सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो, थोडासा लोवर फुटच होता, हलकासा कट केला, क्लास केला चेंडूला आणि जमिनी लगत फक्त एकच धाव। जयदीप याला माहित आहे 6 षटकांची लढत आहे आणि आपण प्रीमियर लीग पाहतोय, म्हणजेच कुठेतरी कलात्मक शॉट खेळावे लागतील आणि ते शॉट त्याच्या बॅटीतून पाहायला मिळतीलच, कारण की आता स्ट्राइक रोटेट होणार, स्ट्राइक एंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळेलच। विकास दोस्ती ग्रुप आयोजित आपण चेंदूर प्रीमियर लीग पाहतोय, पर्व 8वा आणि 8व्या पर्वामधील ही दुसरी मॅच सुरुवात झाली आज। नक्कीच या स्पर्धेला 30/11/2024 अंतिम दिवस 8/12/2024 ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय, 2 क्षेत्ररक्षक धावतात पण चेंडू थांबणार नाही, एकच म्हणणार मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा विकासचा कव्हर ड्राईव्ह, 4 धावांसाठी चौकार। पुढचा चेंडू पाहूया, पुन्हा एकदा विकास
पुढे स्टेप आउट केला आता मात्र चेंडू आकाशाला लागत आहे क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय झेल मैदानामध्ये पहिला धक्का पहिला गडी बाद होतोय गोकुलगाव संघाला धक्का मिळतोय विकास बॅक टू द डगआउट नक्कीच कुठेतरी ऑफसाईडच्या दिशेने चौकार आला त्याच्यानंतर थोडी सोड उत्तर गोलंदाजाने दाखवून दिला थोडासा फिंगर रोल केला चेंडू मात्र थोडासा आत वळण केला अपब्रेक चेंडू पाहायला मिळाला त्यावेळेस बॅटीला लागला चेंडू फटका मारावा कुठे फटका ऑफ साईडला माराच्या नादामध्ये फटका फसला खेळाडू असला कारण की धक्का बसला पुढील फलंदाज पाहायला मिळतो ही जोडी गोकुलगाव संघाची एक असं म्हणतात ना एक खास दोस्त त्याचप्रमाणे ही जोडी आहे कारण की प्रमोद आणि जडी ही जोडी सातत्याने आम्ही पाहत असतो आणि तोच प्रमोद मैदानामध्ये पाहायला मिळेल पुढील फलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हलकासा ग्लास केला क्षेत्ररक्षक आहे जडी सांगतो का धाव नकोही कारण की चेंडू मात्र हातामध्ये आहे कुठेतरी अपघात होऊ शकतो पण नक्कीच त्याला रोखलं जडी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्या नक्कीच कल्पेश जाधव यांच्या षटकामध्ये एक विकेट घेतली आणि धावा आल्या 14 लॉस ऑफ 1 विकेट 40 रन्स षटक कंप्लीट झालं सर दुसरे षटक टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज कोण येतोय एजे स्पोर्ट्स बादशाही आपण हा संघ पाहतोय सातत्याने या नावाने हा संघ बादशाही खेळत असतोय आणि नक्कीच त्याच्या विरुद्ध आपण संघ पाहतो गोकुलगाव संघ आमच्या जडी यांचा संघ चला पंच आपण जो टायमिंग दिला त्या टायमिंग नुसार आपण 6 षटक कंप्लीट करायचे अत्यंत जर 6 षटक ते कंप्लीट झालं नाही 5व्या षटकामध्ये जो टायमिंग कंप्लीट झाला तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचंय हा सुद्धा नियम ह्या स्पर्धेमध्ये आहे टायमर लावलेला आहे तर गोलंदाजीसाठी सज्ज झाला दुसरं षटक दुसरं पॉवर प्लेचं षटक ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील पहिल्या सर्कल मध्ये 2 खेळाडू दुसऱ्या सर्कल मध्ये 3 अशी व्यूहरचना या स्पर्धेमध्ये आहे अनुज गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळेल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज झाला नक्कीच दुसरी मॅच आपण पाहतोय पहिले षटक कंप्लीट झाल्यानंतर 14 धावा आल्या एक विकेट घेतली कल्पेश जाधवच्या स्पेल मधली पाहूया आता मात्र दुसरे षटक लगेच अनुज गोलंदाजीसाठी सज्ज झाला पाहूया पुन्हा एकदा जडी स्ट्राइक एंडला पहिला चेंडू रिवर्सचा डेंगेला अनुजावर तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला भेटलं बघता बघता मित्रांनो एक धाव कंप्लीट केली गेली कुठेतरी रोखलं होतं जडी आणि धाव घेण्यासाठी पण प्रमोद नक्कीच एंडला पोहोचला होता आणि जडीने ती धाव लगेच कंप्लीट केली आणि धावा आता 15 या अंकीवर पोहोचल्या पहिला चेंडू होता अनुजाचा त्यावर रिवर्स चार्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू वाढला होता पण तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फाउलिंग झाला पण एकच धाव पुन्हा एकदा प्रमोद स्ट्राइक केला अनुजाच्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रमोदाने रिवर्स चार्टिंग केला परफेक्ट शॉट आहे क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि हा चेंडू भेदून जातोय 4 धावांसाठी चौकार नक्कीच या स्पर्धेचं विश्लेषण करायचं गेलं तर सातत्याने ही स्पर्धा खूपच मोठी स्पर्धा आहे शहापूर तालुक्यातील ही स्पर्धा एक स्पर्धा आता चालू झाली तुता येते तुता गावामध्ये स्पर्धा चालू आहे तशीच ही स्पर्धा सुद्धा आणि नक्कीच त्या ठिकाणी या कमिटीचे आयोजक म्हणजे शेंद्रूर संघ इथे क्वालिफाय झालेला आहे आम्ही सुद्धा पाहिली ती मॅच खूपच सुरेख मॅच आली ती नक्की 4 धावांनी धावसंख्या 19 अंकावर पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा रिवर्स चार्टिंग केलाय आता मात्र फटका फसलाय गल्ली पॉइंट मधला क्षेत्ररक्षक असला कारण की धक्का बसला दुसरा गडी बाद प्रमोद पुन्हा एकदा एक चौकार मारला बाद झाला नक्कीच फलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर विकास सुद्धा फलंदाजी करत होता त्यांनी कल्पेश जाधववर एक चौकार मारला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला सुद्धा बाद केलं
त्याचप्रमाणे प्रमोद सुद्धा मैदानामध्ये आला, पहिला डॉट झाला, त्यानंतर दुसरा चेंडू चौकार मारला आणि तिसरा चेंडू तो सुद्धा विकेट. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल गोकुळगाव संघाचा फलंदाज भावेश, यंगस्टर खेळाडू. सातत्याने गोकुळगाव संघ कुठेतरी जयदीप कुठे बाहेर जात असतो, त्यामुळे गोकुळगाव संघ जास्त मॅचांमध्ये पाहायला मिळत नसतो. पण जडी कुठेतरी दौरे कमी असतील त्या दृष्टिकोनाने जडीने सांगितलं की आपण ही प्रीमियर लीग खेळावीच आणि प्रत्येक वर्षी खेळत असतो. पुढचा चेंडू मारायचा होता काशीला, चेंडू गेला वाशीला आणि क्षेत्ररक्षकाने घेतला झेल. फलंदाज फेल. नक्कीच मास होता, मासाने घेतला झेल. चार चेंडू जरा टाकून झाली अनुजाचं नक्कीच लगातार 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक चान्स असेल, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पाहूया हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अनुज आपण पाहतोय. खूपच चांगला स्पेल त्याचा चालू आहे. दुसरे षटक टाकण्यासाठी कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि मला चांगली गोलंदाजी करायचे आणि त्या दृष्टिकोनाने आतापर्यंत चेंडू तर खूपच सुरेख टाकलेत. एक चौकार जरी त्याच्या षटकामध्ये आला म्हणजेच 5 धावा देऊन 2 विकेट त्याने घेतल्यात. आता चेंडू टाकून झाले 4, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय वैभव. पाहूया वैभव. वैभव टू अनुज. हॅट्रिक चान्स आहे, हॅट्रिक चेंडू आहे. विकेट घेणार हा फलंदाज चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार किंवा षटकार किंवा एकेरी दुहेरी धावा मारणार. पाहूया हॅट्रिक चेंडू आहे आणि पुन्हा एकदा फटका फसला, खेळाडू असला आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर राहील. तो खेळाडू म्हणजे 2024 शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये अनुज मॅन फ्रॉम भातसई. आला आणि त्याला परत पाठवला. नक्कीच आधीच कर्जबाजारी आणि गोकुळगाव उसना शेजारी. फलंदाज आतमध्ये एंटर व्हायच्या पहिले जो आउट झालेला फलंदाज सर्कल क्रॉस झाला, 2 धावांसाठी पॅनलाइज केला गेला गोकुळगाव संघाला. या स्पर्धेचे नियम आहे पुढचा फलंदाज मैदानामध्ये उतरवायचा आणि खेळाडू सर्कल क्रॉस करायच्या पहिले फलंदाज आतमध्ये आला पाहिजे. हा खेळाडू बाद झाला, सर्कल क्रॉस केला नंतर फलंदाज आला सर 2 धावांसाठी पॅनलाइज गोकुळगाव संघाला. स्पर्धेचे नियम आहेत. तिसरा षटक टाकण्यासाठी अजून एक चेंडू बाकी आहे. अनुज. पाहूया नवीन फलंदाज जयेश. हलकासा कट केलाय चेंडू. जडी सांगतो या चेंडूवर कुठली धाव घेऊ नको. म्हणजेच अशा प्रकारे षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं कंप्लीट होत आहे. 5 धावा देऊन 3 विकेट घेतला. खूपच सुरेख गोलंदाजी केल्या गोलंदाजीसाठी. नक्कीच पाहायला गेलं 2 षटक कंप्लीट झाले. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाले. धावसंख्या पाहायला गेल्या प्रगती पथावर या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. म्हणजे धावा 19 धावा 2 षटकामध्ये लागल्या. 4 विकेट गेल्यात गोकुळगाव संघाच्या आणि ज्यावेळेस फलंदाजीसाठी भातसई संघ येईल त्यावेळेस गोकुळगाव संघाच्या 2 धावा मायनस केल्या जातील, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आता तिसरे षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा तोच गोलंदाज ज्याने पहिलं षटक टाकलं कल्पेश जाधव. त्याचा
कंटिन्यू ठेवला जातोय. पाहूया हा चेंडू तेस्तार चेंडू टाकला गेला, भन्नाट वेगाने टाकला, एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू, निर्धाव पाहायला मिळाला. खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो, हलकासा कट केला चेंडू. एकच धाव एका धावेसाठी. शहापूर किनवली विभागातील मला तरी वाटतं ही दुसरी स्पर्धा असेल. आदिवासी टेनिस क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा चालू आहेत आणि आपल्या ओपन संघांची ही दुसरी स्पर्धा. पाहूया पुढचा चेंडू, फोर्ट चेंडू होता. नक्कीच इथे काय पाहायला मिळेल, हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच दूरवर राहिला. मुन्ना पठाण सरांचा इशारा आला, हा चेंडू वाईट आहे. एक 20 धावा. पुढचा चेंडू, आता चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच दूरवर राहिला, सरांचा इशारा तो व्हाईट चेंडू. बघूया पुढचा चेंडू, हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फक्त ग्लास केलाय चेंडू आणि इथे काय पाहायला भेटते, दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर, होणार आत्महत्या. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद. नक्कीच आज मला पाहायला भेटतं जयदीप भोंडोले यांचा संघ विदाउट प्रॅक्टिस आज मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटतो. एकच एकेरी दुहेरी खेळाडू प्रॅक्टिस करत असतात, पण आपल्या गावाचं नाव कुठेतरी 7 तासामध्ये पार राहायचं आणि ही स्पर्धा आम्हाला सातत्याने खेळायचंय आणि त्या खेळण्यासाठी आपण ही टीम पाहतोय. प्रत्येक वर्षी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ज्यावेळेस ठेवली जाईल त्यावेळेस आम्ही भाग घेणार, आम्ही खेळणारच. कारण की राम पाडोले सर यांचं दांडगा अनुभव शहापूर तालुक्याचं क्रिकेट आणि हे क्रिकेट त्यांनी जे केलेलं आहे ते सर्वांना माहित आहे. बॅटिंगची कडा लागली होती, यष्टीरक्षकाच्या हातातून सुटला चेंडू, मात्र एका अजून धाव नाही म्हणजे निर्धाव चेंडू आहे. बोल पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा हलका सकट बॉलर बाय ड्राईव्ह फटका, निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. सातत्याने चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची उपमा केली जाते असा कल्पेश जाधव तुम्हाला प्रेक्षकांच्या समोर पाहायला भेटतो. धावसंख्या स्थिर राहिलेली 22 जी धावसंख्या पाहायला भेटते. पुढचा चेंडू खालवर टप्प्याचा राहिला, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. फलंदाज जणू काय बॅट फिरवतच राहतो आणि चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये येत नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तिसरं षटक कंप्लीट होत आहे. चांगली गोलंदाजी, धावसंख्या पाहायला मिळते 22 धावा. आतापर्यंत गोकुळगाव संघाच्या विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलर, 6 षटकांना 5 गोलंदाज वापरले जातील. एक गोलंदाजाला 2 षटक असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील, दुसऱ्या सर्कल मध्ये 3 खेळाडू असतील. आणि या स्पर्धेचे नियम आहे, पहिली धाव क्रीज वरून धावल्यानंतर दुसरी धाव क्रीजच्या बाहेरून धावणे हे अनिवार्य राहील. आणि त्यानंतर सर्कल फलंदाज बाद झाला तर त्याने सर्कल क्रॉस करायच्या पहिले डगआउट मधला खेळाडू सर्कल मध्ये आला पाहिजे, ग्राउंड मध्ये आला पाहिजे. सर्कल क्रॉस केलं तर 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल, हे सुद्धा लक्षात ठेवा. टायमर लावलेला आहे, आमचे मुन्ना पठाण सर सांगत आहेत सातत्याने आणि नक्कीच आपण हे लक्षात ठेवा. खातिवली संघ इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नक्कीच संकेत भाऊ यांची टीम तसेच साने संघ सुद्धा उपस्थित आहे. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेस 5 षटक कंप्लीट होतील
त्यानंतर आपण तयार राहायचे पुढचं षटक टाकण्यासाठी. ऑफ साइडच्या दिशेने ओहो नजाकत भरा शॉट था, ये चेंडू जाएगा क्या, आणि ये जा रहा है 4 रन के लिए. जड़ी के बैट से आता हुआ 4 चौका. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहिला अनिकेत, आणि त्यावर मात्र आक्रमण केला जडी याने पहिला चौकार. आता हा चेंडू पहा मित्रांनो, टप्पा पडला तसा चेंडू आतमध्ये वळण घेतोय, घर घर फिरवला चेंडू मात्र गिरक्या घेत कल्पित जाधवाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू तेच स्थळ लागला होता, रिवर्सचा डेंगेला फटका सुरेख चेंडू जाणार बाउंड्री लगत, भगव्या पट्टीला सलामी देणारा चौकार. नक्कीच एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पाडला त्यानंतर पुढचा चेंडू हेरलं पाहिलं बॅटच्या फ्लो मध्ये घेतला चौकार आला. पुढचा चेंडू हलकासा ग्लास केलाय चेंडूला. पाहूया क्षेत्ररक्षक घेतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. जडीने थांबवलाय नॉट स्ट्राइक इनला. जडी होता स्ट्राइक इनच्या फलंदाजाला म्हणतो थांब. 2 चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. धाव संख्या 1 ने पुढे सरसवले. धाव संख्या होत्या 31. लॉस ऑफ 5 विकेट टीम गोकुळगाव संघ. पाहूया आता मात्र पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज. हा चेंडू पाहायला भेटेल. नक्कीच लाईन चेक केली जाईल. सरांचा इशारा तो वाईट चेंडू लेग स्टंपच्या खूपच दूरवर राहिला. वाईट चेंडू पाहायला मिळाला. 32 धावा. मात्र प्रगतीपथावर पाहतो षटक क्रमांक 4 चालू आहे. हा चेंडू उडवला आकाशालगत. पाहूया चेंडू कुठे जाणार. हा चेंडू फेकून देतो शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये आतिषबाजी करणारा 6 धावांसाठी षटकार. नक्कीच फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावांसाठी षटकार ठोकतोय. कुठेतरी शांत होता. आता मात्र त्याची बॅट तडपते. जणू काय आकाशामध्ये सूर्य आपल्या अंगावर किरण पडतात आणि ती बॅट त्याच प्रकारे तरपत आहे. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र वेगावर स्वार चेंडू ऑफ साइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट चेंडू पडला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हे षटक कुठेतरी थोडस मागणं पडलं. 2 चौकार 1 षटकार आला. धावसंख्या पुढे सरसवली गेली 38 धावा. मात्र गोकुळगाव संघाच्या पाहायला मिळतात 4 षटकांमध्ये अजूनही उर्वरित 2 षटक बाकी आहे आणि 2 षटक कोण कुठला गोलंदाज टाकेल हे मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज दिनेश बसवंत. भरपूर दांडगा अनुभव असलेला हा सुद्धा खेळाडू आहे. आज पाहायला गेलं ना मित्रांनो का प्रत्येक गावामध्ये प्रत्येक संघामध्ये जुनं ते सोनं हे योग्य आहे. आज आमच्या इम्रान चाचूंना आम्ही पाहिलं मैदानामध्ये काय फलंदाजी केली. नक्कीच आपण दुट्टीवर असतो विदाउट प्रॅक्टिस खेळतोय आणि मैदानामध्ये येऊन आज दाखवून दिलं का मी 40+ खेळाडू काय आहे आणि ते मैदानामध्ये त्याने सिद्ध करून दिलं. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स चाडे केला. पाहूया परफेक्ट मिडल आणि भेटलाय आता लेग बिफरच्या विकेट मध्ये. जडियाची विकेट. फलंदाज बाद. लेग बिफर साठी रिव्ह्यू नाहीये. पंच डिसिजन फायनल डिसिजन आहे. नक्कीच खूपच सुरेख पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटत. सरांच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर, सुमित सर आणि त्यांच्या संगतीला नजीम सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित. पाहूया हलकासा कट केला रोहित याने. नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला तेवढाच रॅपिड थ्रो पाहायला भेटला. 1 धाव 1 चिकी सिंगल मात्र ऍड केली जाईल. कुठेतरी चेंडूला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. फलंदाज बाद होतोय. 6वा
यापुढील मॅच असेल टीम साणे विपक्ष खातिवली. दोन्ही संघांना विनंती करतो आपला कर्णधार नक्कीच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आणि आपला स्पेल टॉच उडवण्यासाठी यायचं. टॉच उडवण्यासाठी यायचं. खातिवली विपक्ष साणे. चला इनिंग कंप्लीट होण्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण सज्ज राहायचे टॉच उडवण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया. ओहो आता मात्र लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा. फाईट चेंडू होता सातत्याने कल्पेश जाधव नक्कीच ज्येष्ठांच्या मागून मात्र कुठेतरी सूत्र सांभाळतो आपल्या संघाचं आणि नक्कीच गोलंदाजाला असेल क्षेत्ररक्षकाला असेल सांगण्याचं काम करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा. खूप सुरेख क्षेत्ररक्षण करा. हे मात्र सूत्र सांभाळणारं काम कल्पेश जाधव याचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खालवर टप्प्याचा चेंडू राहिला. बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळाला. खूपच सुरेख गोलंदाजी. नक्कीच 5वं षटक आपण पाहतो दिनेश याचं. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू एक धाव. तिसरा चेंडू डॉट. पुढचा चेंडू वाईड. त्यानंतर डॉट. पाहूया हा चेंडू नक्कीच फटका फसलाय. खेळाडू आलाय आणि तिथे मात्र जज करतोय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 7वा जो मात्र मिळतोय टीम गोकुलगाव संघाला. नक्कीच आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने जो खेळाडू ज्याने झेल टिपलं तर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर म्हणून मागच्या वर्षी हे वाहिनी केली होती या खेळाडूची आणि तो खेळाडू त्या ठिकाणी झेल टिपतोय. नक्कीच प्रीमियर लीग मध्ये काय घडलंय काय झालंय काय नाही हे सर्व अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. जसे जसं मॅच चालू होतील जसे जसे संघ ऍड होतील जसे जसे संघाच्या मॅचेस चालू होतील कोणी मागील वर्षी कितव्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं हे सर्व तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. तर कोणापासून तर कॉमेंटेटर कडून सर्व पाहायला मिळेल ऐकायला मिळेल. पाहूया आता मात्र नवीन फलंदाज सचिन. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हलकासा कट केला. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. खोदून काढला फलंदाजाने. त्यावर मात्र एकच धाव. नक्कीच मला तरी वाटतं आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे शशिकांत पाटोळे खूपच एक अनुभव असलेले स्कोरर. एक पाठीचा कणा म्हणून ओळखला जाणार त्यांचं सुद्धा नाव घेतलं जाईल कारण की स्कोरर तर सर्व अपडेट आम्हाला तुमच्यापर्यंत सांगायचं काम ते करत असतात. 5 षटक कंप्लीट झाले. 5 षटकाच्या अगदी धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या 41. 41 धावा. लॉस ऑफ 7 विकेट. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय योगेश. धावा जे आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 32 संघाचा गोलंदाज. धावसंख्या पाहायला गेलं तर गोकुलगाव संघाच्या 41 आहेत. हे षटक म्हणजेच हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाईल. सातत्याने गोकुलगाव संघासाठी धावा येण्याची गरज आहे. पाहूया या षटकामध्ये येतील का काय. नक्कीच लेग ब्रेक चेंडू होता. शेवटच्या फ्लो मुवमेंटला चेंडू बॅटची कडा घेतला. गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे चेंडू गेला. एक धाव कन्वर्ट केली आणि चेंडू मात्र कनेक्ट केला नाही. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नक्कीच ही चोटी धाव समजली जाईल. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. पाहूया एक धाव होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट केल्या. 43 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुरेख आहे. लाजवाब. पंचांच्याकडे अपील मागली. पंचांनी बोट आकाशाकडे गेले. बॅटची कडा लागली. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद होता. धक्का क्रमांक 8वा लागतो तो मात्र टीम गोकुलगाव संघाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो प्रथमेश. खूपच सुरेख जर्सीस पाहतो आपण या स्पर्धेसाठी. महेश स्पोर्ट्स बदलापूर या शॉप मधून आज या स्पर्धेसाठी जेवढे पण जर्सी असतील त्या पाहायला मिळतील. नक्कीच
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने इम्प्रोवाइज शॉट खेळायचं होतं पण बॅकच्या फ्लो मध्ये आला नाही. बघता बघता ही बाईकची धाव एक पाहायला मिळते. एक अशा 2 धावा ऍड केल्या जातील. थेंबे थेंबे तळेस असे त्याच रीतीनुसार धावसंख्या वाढत जात आहे. धावसंख्या पोहोचली जाईल आता 46. 46 धावा. पाहूया पुढचा चेंडू. स्टेप आउट गेला होता. फलंदाजाला वाटलं का चेंडू वाईट आहे. तो पुढे आला. त्याच्या मागून चेंडू घरकन फिरला आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. नक्कीच आपण लाईव्ह मध्ये पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खूपच सुरेख चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा होता. भोदव्या चेंडू फसवा चेंडू. घर 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 जणू काय आकाशामध्ये पक्षी फिरत आहेत त्याचप्रमाणे हा गोलंदाज गोलंदाजाला फिरवत आहे. काय गोलंदाजी करतो. अफलातून गोलंदाजी. शेवटचा चेंडू आता पुढे स्टेप आउट केला. पुन्हा एकदा गरकन फिरवला. इष्ट रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. फलंदाज बाद होणार. 9वा धक्का. अशा प्रकारे 6 षटक कंप्लीट होत आहेत. 6 षटकामध्ये पाहायला गेलं तर टीम गोकुलगाव संघाची धाव संख्या षटक कंप्लीट होत आहेत. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेल्या गोकुलगाव संघाच्या धावसंख्या प्रगती पथावर लागल्या 46 धावा आणि 47 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नक्कीच 47 धावा मात्र पाहायला भेटेल. 2 धावा फायनलाइज केले जातील. कल्पेश सर ज्यावेळेस तुमचं पहिलं षटक कंप्लीट होईल पहिल्या षटकामध्ये तुमच्या धावा किती होतील आणि त्यामध्ये त्या 2 ऍड केल्या जातील हे लक्षात ठेवा. तर दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करतो. चला टास्क बॉक्स सेक्शन मध्ये टॉस उडवण्यासाठी सज्ज राहा. टीम असेल साने विपक्ष खातिवली. तर नक्कीच आमचे दादा तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या संगतीला जोडले जातील. धन्यवाद. विनंती असेल सन्मान्य उद्योजक समाजसेवक जनकदादा विषय जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आहेत जनकदादा विषय साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती आहे साने आणि खातिवली दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. साने टीम कॅप्टन आणि खातिवली टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. थोडंसं सहकार्य करा. त्यासोबतच एजे स्पोर्ट्स भातसे टीमला देखील विनंती असेल. आपण सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. खातिवली टीम कॅप्टन आणि साने टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. टॉस जो मात्र आपण मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत. ज्या टीमचा कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करणार नाही समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आणि पॅनल्टीला देखील समोरच्या संघाला सामोरे जावं लागेल. जनकदादा विषय साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला साने संघ दुसऱ्या बाजूला खातिवली असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. साने टीमचा कॉल असेल. छापा असं कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी क्रिकेट संघ खातिवली या संघाने सर्वप्रथम टॉस जिंकला त्यासाठी अभिनंदन. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळच्या सत्राचा विचार केला तर आता दुपारचं सत्र देखील व्हायला लागलेलं आहे. उन्हाचं सावट जे मात्र आता आपण पाहतोय हळूहळू वाढायला लागलंय. त्यामुळे डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण करणारे तर समोर जर पाहिलं साने संघ आहे. एकाच विभागातले 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधामध्ये. स्ट्रॅटेजी काय नाही ग्राउंड उतरल्यावरच आयोजन आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय. शेंद्रून प्रीमियर लीग म्हटलं तर सातत्य आपल्याला पाहायला मिळतो. क्वालिटी पाहायला मिळते.
जी मात्र या स्पर्धेमध्ये आहे आणि त्याचमुळे काय होईना ज्यावेळेस सकाळी पॅम्पलेट पडतो अगदी दुपारपर्यंत सर्व टीम्स फुल होतात तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा बोलायला गेलं तर शहापूर तालुक्यातली नंबर 1 स्पर्धा असेल आणि प्रथमच आम्हाला संधी दिल्याबद्दल जितूदादाचं धन्यवाद आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्याच्या शुभेच्छा असतील. मी येतोय साने टीमच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस जो मात्र आपण हरलात, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फलंदाजीत करला असतं. मनाप्रमाणे बॅटिंग करायला मिळतीये. काय दावा बनवण्याचं टार्गेट असेल? 70-80 धावांचं टार्गेट असेल. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 70 ते 80 धावा बनवण्याचं टार्गेट असेल? संदेश आहे, किरण आहे, तेजस आहे, तुषार आहे. तुम्हाला देखील तोच महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण पाहिला अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळतोय. जितू दादा असतील, त्यानंतर रामदादा असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. तर या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द. ही क्रीडा स्पर्धा शहापूरमध्ये नंबर 1 स्पर्धा आहे. इथे जर मोठा खेळाडू इथनच जातो, स्पर्धेचं नाव आहे आणि जितूदादा दरवर्षी आम्हाला इथे म्हणजे एंट्री देतात, त्याच्याबद्दल धन्यवाद दादा. तर नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. टॉस जो मात्र कंप्लीट होतोय, टॉस जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ. खातिवली या संघाने फिल्डिंग केली, इन्व्हाइट केले उमेश 11 साने संघाला बॅटिंग साठी. धन्यवाद. नक्की जाऊया मॅच कडे. मॅच आता मात्र पाहायला मिळते. आपण नवीन आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो की वाचाई विपक्ष गोकुलगाव संघ प्रथम 6 षटक कंप्लीट झाले. 6 षटकामध्ये धावा पाहायला गेलं तर नक्कीच गोकुलगाव संघाने धावा केल्या. या ठिकाणी 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान ठेवले 6 षटकामध्ये. तर बघूया 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक आपण सातत्याने त्या खेळाडूचं 7 समुद्र पार नाव घेतो असा कल्पित जाधव आणि त्याच्या संगतीला यंगस्टर खेळाडू अनिकेत. चला मॅचला सुरुवात होत आहे. पहिले षटक टाकण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतोय तेस्तार गोलंदाज. त्याची वाहिनी 7 समुद्र पार आपण पाहतोय. कतार असो, दुबई असो, या ठिकाणी जाऊन आपल्या शहापूर तालुक्याचं नाव, साई स्पोर्ट संघाचं नाव, गोकुलगाव गावाचं नाव त्याने केलं असा खेळाडू जयदीप भोंडुले. स्ट्राईक एंडला कल्पेश जाधव. पाहूया 2 खेळाडूंमध्ये बॅटर रंगतोय. पहिला चेंडू, हा चेंडू नक्कीच कालवा टप्प्याचा होता. थोडासा चेंडू वळण घेतला, फिंगर रोल केले होते, बॅटच्या फ्लो मध्ये आला, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. 1 धाव घेतली. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, संघाचा श्री गणेश करतोय आणि नक्कीच 1च धाव. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यंगस्टर खेळाडू अनिकेत स्ट्राईक एंडला जातोय. बक्षी संघाचा 6 षटकांची लढत आपण पाहत आहोत. शेंद्रून प्रीमियर लीग म्हणजेच प्रत्येक संघाच्या या ठिकाणी एक मॅच पराभव झाले तरी पण भरपूर मॅचेस आहेत. हा चेंडू यार्कर लाईचा चेंडू होता. 5चा डिसिजन पाहायला भेटतो. नो चेंडू और स्टेप आउट झाला. 5चा डिसिजन नो आला आणि त्यावर मात्र यार्कर चेंडू होता, खोदून काढला फलंदाजाने. 1 धाव घेतली गेली. एका धावाने नो प्लस 1 एकूण 2 धावा ऍड झाल्या. धावा 3 धावाच्या मध्ये प्रगतीपथावर पाहायला भेटेल आणि पुढचा चेंडू नक्कीच कल्पित जाधव साठी सुवर्ण संधी आहे, कारण की चेंडू फ्रीड आहे हे लक्षात घ्या. फ्रीड चेंडूचा कशा प्रकारे फायदा करेल पाहूया. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा बाउंड्री लगेच चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, पण तिथे 2 धावा कंप्लीट करतोय. पुन्हा एकदा नो चेंडू, पुन्हा एकदा ओव्हर स्टेप. पुन्हा पडान्सर. एक दांडगा अनुभव क्रिकेटचं पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा याने सुद्धा कव्हर केलेल्या आहेत.
6 धावा. पुन्हा एकदा कल्पेश जाधव साठी सुवर्ण संधी आहे. फ्रीड कंटिन्यू राहणार. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा नो चेंडू, पण हा चेंडू पहा मित्रांनो, घुटना टेक तमाशा देख, हा चेंडू फेकून देतोय शहापूर तालुक्याचा टायगर ज्याला म्हणतात, त्याच्या बाटीतून 7 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा ओव्हर स्टेप, नो चेंडू. सातत्याने कुठेतरी रनअप मध्ये अडथळा येतो आणि रनवे मध्ये चुका होतात चेडीच्या गोलंदाजीवर. नो चेंडू, सातत्याने 3 चेंडू पाहायला मिळाले. नो चेंडू पुन्हा एकदा. पंच आमचे सांगतात फ्रीड कंटिन्यू आहे. हा चेंडू ऑफसाइड यार्कर होता, त्यावर मात्र खूपच सुरेख फटका लावला. मॅप शोधला गॅप. 4 धावांसाठी 4 चौकार. यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची, आपल्या गावाची छाप ठेवत असतो. मला तरी वाटतं या स्पर्धेचं 2 वर्ष सदर विनर आहे हा संघ. 4 वर्ष विनर आहे एजे स्पोर्ट्स बादशाही. पुढचा चेंडू बघूया. रिवर्सचा डेंग केला होता, नक्कीच हेरलं होतं या फलंदाजाला. गोलंदाज चेडी आणि चेंडू थोडासा दूरवर ठेवला होता. रिव्हर्स खेळतोय म्हणजे चेंडू बदलावा लागेल. चेंडू बदलला, चेंडू थोडा बाहेर घेतला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धाव संख्या 17 पाहूया. हा चेंडू नक्कीच स्लोवर गतीचा चेंडू, लाजवाब चेंडू, फसवा चेंडू. ऑफ साइडला कव्हरला चेंडू फेकायचा होता, मारायचा होता, पण तो चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. दोन्ही नावालेले खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट जगतामधील. शहापूर तालुक्याचं नाव दोन्ही खेळाडूंनी केलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट कल्पेश जाधवला माहित आहे आणि हा चेंडू पहा मित्रांनो. कल्पेश जाधव चेंडू कल्पेश जाधवच्या अंगाला लागला आणि हा चेंडूवर एकच धाव. एका धावाने धावसंख्या 18 या अंकीवर पाहायला मिळाली. पुढचा चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. कल्पेश जाधव नाश्ता केला तो मात्र थांब, धाव नकोच घेऊ आणि नक्कीच अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18 च्या मात्र प्रगतीपथावर पाहतो एजे स्पोर्ट्स बादशाही संघाच्या. खूपच सुरेख आणि +2 धावा ऍड केल्या जातील. आता 18 + 2 धावसंख्या 20 च्या मात्र प्रगतीपथावर लागल्या गेल्यात. गोकुलगाव संघ आणि बादशाही संघ लक्षात घ्या, ज्या पॅनल्टीच्या 2 धावा होत्या त्या आता मात्र आम्ही ऍड करतोय. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18, या 2 ऍड झाल्या 20 धावा ज्या मात्र प्रगतीपथावर लागल्यात. चला थोडं स्पीडअप करायचं. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतो संजय. 3 खेळाडू थर्ड एअर सर्कलच्या बाहेर आता मात्र पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला जेव्हा पाहायला भेटे कल्पेश जाधवच्या बॅटीतून एक षटकार, जो उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने एक चौकार पाहायला मिळाला. अशा प्रकारे धावसंख्या 20 च्या मात्र प्रगतीपथावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं टाकण्यासाठी सज्ज झाला. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. लाईन चेक केली मुन्ना पठाण सरांचा इशारा. वाईट चेंडू पाहायला मिळतो. व्हाईटने मात्र एक धाव ऍड केली. आता धावसंख्या 21 च्या मात्र पाहायला मिळतात. सातत्याने क्रिकेटचा हा महासंग्राम चालू झाला. नक्कीच मित्रांनो सर्वांना आवडणार केला. रिवर्सचा फटका लाजवाब, लगा तो 6, पण हा चेंडू जाणार 1 बाउन्स. मिलेगे 4 तो बेड़ा होगा पार. हे लगा 4 चौकार. संगीत पाहिजे, त्याच्या तालावर नाचवलंच पाहिजे. कारण की ज्यावेळेस षटकार चौकार येतात त्यावेळेस कुठेतरी आपल्याला डीजे ऑपरेटरचे गीत ऐकायला मिळतील. पुढचा चेंडू पाहूया. अगला वेगळा शॉट खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच
बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाही. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसवला. अथारी चेंडू पाहायला मिळतोय. कलात्मक शॉट, खूपच सुरेख फटकेबाजी या कल्पेश जाधवच्या बाटीमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे क्रीजवर बसणार, क्रीजवर उठणार, झोपणार, सर्व शॉट पाहायला मिळतील असा खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिबाचा डेक गेला. पुन्हा एकदा फुल टच चेंडू घेतला, बॅटच्या फ्लो मध्ये आला. हा चेंडू पण भेदून देतोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. एक सूचना आले, आपण नक्कीच प्रीमियर लीग पाहतोय म्हणजे सातत्याने लक्षात ठेवा मित्रांनो. सुपर 8 मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस रन रेटचा विचार केला जाईल. रन रेट आपण लक्षात ठेवा, कारण की बोनस मध्ये जर संघ विजय झाला, बोनस नाहीये, रन रेटचा विचार आहे. धावसंख्या 29. पुढचा चेंडू लगेच भिरकव देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. भगवा रंग त्याला आवडतो आणि भगव्या पट्टीला भिरकवून देतोय. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेला माराच्या नादामध्ये थोडासा जास्त सफल झाला. चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटत. नक्कीच गोलंदाज सुद्धा सांगतो मी यंगस्टर आहे, तुला दांडगा अनुभव आहे, पण माझ्या हातामध्ये शैली आहे, मी त्याच प्रकारे चेंडू गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा फाटका सुरेख आहे आणि हा चेंडू 1 बाउंस. 4 चौकार. पाचही संघाचा गोकुलगाव संघाचा त्याला मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. ओ हो, छोटा पॅक बडा धमाका फेकून देतोय चंद्रू प्रीमियर लीग मध्ये. षटकार. मला तरी वाटते विजयी फटका आला. 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे या मॅच मध्ये विजयी संघ आपल्याला पाहायला भेटतो एजे स्पोर्ट्स बादशाही. चला मी दोन्ही संघांना विनंती करतो, लाईनअप करा, हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. या स्पर्धेचा नेम आहे. आणि नक्कीच धावसंख्या अप्रतिम आपल्याला पाहायला भेटली. कल्पेश जाधवची बॅटिंग आणि अनिकेतची बॅटिंग, लाजवाब फलंदाजी. अशा प्रकारे मला तरी वाटतंय 3ऱ्या षटकामध्ये हा सामना संपवलाय. तर चला लाईनअप करा बादशाही संघ, आपण मैदानामध्ये जायचं हँडशेक करण्यासाठी. चला बादशाही संघ, गोकुलगाव संघ लाईनअप करून हँडशेक करायचे. गोकुलगाव संघ या स्पर्धेचे नियम आहे. नक्कीच या